राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत, असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं. सुषमाताईंनी सांगितल्याप्रमाणे खरात ज्याच्यात आरोपी आहे तो गुन्हा नाशिक शहरने दाखल केलेला असून तातडीने तो तपास SIT कडे गेलेला आहे. आम्ही मागणी केलेली आहे, म्हणजे झाशीची राणी प्रतिष्ठानच्या वतीने मी मागणी केलेली आहे की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा यांना तात्काळ आपण अटक केली पाहिजे. त्यांचा सातत्याने शिर्डीमध्ये आणि आर्वीमध्ये जो काही खरातानी त्या इतरांवर गुन्हा दाखल केला तो गुन्हा दाखल करण्यासाठीची पुष्टी किंवा तो गुन्हा दाखल करण्याचा दबाव रुपाली चाकणकर ज्या माजी राज्य महिला आयोग अध्यक्ष त्यांनी केला होता. त्याच्यानंतर त्यांचा या शहर पोलिसांनी जो गुन्हा दाखल केलाय त्याच्यामध्ये सातत्याने आपल्याला दिसतंय की महिलांना तिथे पाठवणे म्हणजे एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत, असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं. त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे आणि पुणे शहरामध्ये जे काही लोक आले होते, ज्यांनी कुठल्या सामाजिक कार्यकर्त्याला भेटले होते, ते प्रकरण का दाबलं गेलं, त्याच्यामध्ये किती आर्थिक देवाणघेवाण झाली याही तपासात गोष्टी येणं गरजेचं आहे आणि त्यांनाही गुन्ह्यात दाखल आरोपी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही जो दावा केला समुपदेशन करण्याच्या वेळेला अशा कोणत्या महिला तुम्हाला भेटल्या का त्या सगळ्या संदर्भात? ज्यांना पाठवलं त्या महिला भेटल्या. ज्यांना पाठवलं तुम्हाला सांगते, हे बोंधू बाबा प्रकरण जेव्हापासून झालेलं आहे तेव्हापासून महिलांच्या पीडितांचे फोन येत आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नाव डिस्क्लोज करणं, त्यांची ओळख न देणे या गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे हे रॅकेट जे काही महिला तिथे जात होत्या आणि काही एजंट त्यासाठी काम करत होते असा आरोप होते. तुमचा असा आरोप आहे का या रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या स्वतः हे रॅकेट चालवत होत्या किंवा त्याच त्या महिलांना तिथे पाठवत होत्या असं जे समोर पुरावे आलेले आहेत, जी परिस्थिती आली आहे त्याच्यानुसार ते रॅकेट स्वतः रुपाली चाकणकर चालवत आहे ह्या परिस्थितीवरनं प्राथमिक दर्शवते. आता CP साहेबांना तो अधिकार नसल्यामुळे, म्हणजे त्यांच्या कार्यक्षेत्राचा तो अधिकार त्यांना नसल्यामुळे ते त्याच्यात आम्हाला डिटेल माहिती देऊ शकत नाही. तेजस्विनी सातपुते देऊ शकतात. का रुपाली चाकणकर यांना तुम्ही अजूनपर्यंत चौकशी केली नाही? त्यांच्याकडं सगळे रोज एका महिलेचे व्हिडिओ बाहेर येत आहेत. अहो, अजून कुणाच्या चाकणकरचे किंवा चाकणकरांच्या फॅमिलीमधले आहेत का व्हिडिओ? याची माहिती द्या ना. महाराष्ट्रातल्या महिलांनाच विनाकारण जे एक्सपोज किंवा त्यांची बदनामी केली जाते, ज्या पीडिता आहे, ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होत आहेत, म्हणजे अक्षरशः महाराष्ट्रातली कुटुंब हादरलेली आहे. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.